लाईट्स, कॅमेरा आणि धनंजय माने इथेच राहतात ना? तू कोण? या एका प्रश्नाने अख्ख्या महाराष्ट्राला गेली 3.5 दशकांपासून हसवून वेडं केलंय. 1988चं ते वर्ष आणि रुपेरी पडद्यावर अवतरलेली 4 मित्रांची ती अतरंगी टोळी. अशी ही बनवा बनवी हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो मराठी मनावर कोरलेलं एक इमोशन आहे. पण मित्रांनो, पडद्यावर दिसणारी ही धमाल जितकी मजेशीर होती, त्याहीपेक्षा जास्त रंजक होते ते चित्रपटाच्या निर्मितीमागचे किस्से. आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत या चित्रपटातील त्या अजरामर संवादांमागची खरी जादू आणि सचिन पिळगावकर, अशोक सराफ या जोडगोळीने सेटवर केलेली बनवा बनवी. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. मंडळी, 1980 ते 1990चा काळ हा मराठी चित्रपटसृष्टीतील सुवर्ण काळ होता आणि ह्या सुवर्ण काळाचे प्रमुख शिल्पकारांच्या नावांमध्ये प्रथम नावे येतात ती अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर. या सदाबहार आणि अजरामर जोडगोळींचे अनेक चित्रपट अजरामर ठरले, परंतु त्यापैकी सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणजे 1988 साली प्रदर्शित झालेला सचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी ही बनवा बनवी. अशी ही बनवा बनवी हा 1966 साली प्रदर्शित झालेल्या बीवी और मकान या चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटाचे संवाद अजूनही रसिक प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी कोरले गेले. आज त्याच संवादांचा रचनेमागील रोचक कथा आपण ऐकणार आहोत. 70 रुपये वारले ह्या डायलॉग मागील किस्सा. काय झालं माहितीये? मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना, तो इस्रायल मधला मित्र. तो परवा अपघातात वारला. हो, वारला. त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. हो. हा हलकटपणा आहे माने. आता तो वारलाय, हलकटपणा कसला नाही. अशी ही बनवा बनवी मधील 70 रुपये वारले हा संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. या प्रसिद्ध डायलॉग मागे एक रंजक आणि सत्य घटना असल्याचे दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी नुकतेच उघड केले. हा किस्सा चित्रपटाचे लेखक वसंत सबनीस यांच्या खऱ्या आयुष्याशी संबंधित आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यांच्या एका मित्राने त्यांना इस्रायलमधून मधुमेहावर प्रभावी औषध आणून देण्याचे आश्वासन दिले होते, ज्यासाठी सबनीस यांनी 70 रुपये दिले होते. मात्र प्रत्यक्षात ना औषध आले ना ते 70 रुपये परत मिळाले. याच वैयक्तिक अनुभव त्यांनी चित्रपटात गुंफला. चित्रपटात धनंजय माने म्हणजेच अशोक सराफ आपल्या घर मालकाकडून इस्रायलच्या औषधाच्या नावाखाली 70 रुपये उकळतात आणि नंतर ते पैसे वारले अशी मजेशीर उत्तर देतात. एका खऱ्या घटनेतून जन्मलेला हा संवाद आजही तितकाच ताजा आणि हास्यजनक वाटतो. धनंजय माने इथेच राहतात का? इलाज आहे ना त्याला, इलाजच नाही. धनंजय माने इथेच राहतात का? ठकठक. अरे परशुराम. हा संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. एका मुलाखती दरम्यान अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी या संवादामागचा रंजक किस्सा सांगितला. हा संवाद आधीपासून स्क्रिप्टमध्ये नव्हता. एका सीनमध्ये घरमालक अचानक रूममध्ये येतो, तेव्हा सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बेर्डेला दरवाजा मागे लपवतात. घरमालक आत आल्यावर लक्ष्मीकांत चोरून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, पण घरमालक मागे वळताच तो पकडला जाण्याची भीती निर्माण होते. अशा वेळी प्रसंगावधान राखून लक्ष्मीकांत बेर्डे बाहेरून कडी वाजवतो आणि अनोळखी असल्यासारखे विचारतो, धनंजय माने इथेच राहतात का? लेखक वसंत सबनीस यांना सुरुवातीला या संवादावर लोक हसतील का अशी शंका होती, पण सचिनजींच्या विश्वासामुळे हा सीन चित्रित झाला आणि तो मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कॉमिक टायमिंगचा नमुना ठरला. अशोक मामांचा चुकून बोललेला डायलॉग कसा ठरला एक कल्ट क्लासिक. या चित्रपटातील अशोक सराफ यांचा हा माझा बायको पार्वती. तुम्ही मला ओळखतात, ही धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती. हा संवाद आजही कमालीचा लोकप्रिय आहे. मात्र अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संवाद मूळ स्क्रिप्टमध्ये नव्हताच. एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी यामागची खरी गोष्ट सांगितली. ते म्हणाले, चित्रपट चित्रीकरणाच्या वेळी ते लक्ष्मीकांत बेर्डे यांना गमतीने हा म्हणूनच हाक मारत असत. सीनच्या ओघात जेव्हा त्यांनी पार्वतीचे तोंड ओळख करून द्यायची होती, तेव्हा व्याकरणाच्या दृष्टीने ही माझी बायको पार्वती म्हणण्याऐवजी त्यांच्या तोंडून नैसर्गिकरित्या हा माझा बायको पार्वती असे शब्द बाहेर पडले. दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी बदल न करता तो संवाद तसाच ठेवला.
अशोक मामांच्या ह्याच सहज सुचलेल्या चुकीच्या व्याकरणामुळे या संवादाला आज वेगळीच विनोदबुद्धी लाभली आणि तो पुढे जाऊन चित्रपटातील सर्वात गाजलेला डायलॉग ठरला. आजही कोणत्याही पिढीचा प्रेक्षक हा संवाद ऐकून खळखळून हसतो. आज 38 वर्षांनंतरही जेव्हा आपण टीव्हीवर अशीही बनवाबनवी पाहतो तेव्हा तो तितकाच फ्रेश आणि नवीन वाटतो. या चित्रपटाचं यश केवळ त्यांच्या संवादात नाही, तर त्यामागे असलेल्या कलाकारांच्या निखळ मैत्रीत आणि दिग्दर्शक म्हणून सचिन पिळगावकर यांच्या विजनमध्ये. मित्रांनो, या सिनेमात बनवाबनवी असूनही एक प्रामाणिकपणा होता, तोच हा चित्रपट. अशा या अजरामर कलाकृतीला आणि त्यातील कलाकारांना आमचा मानाचा मुजरा. बाकी या चित्रपटातील तुमचा आवडता डायलॉग कोणता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. भारतीय मनोरंजन, कला व साहित्य क्षेत्रातील असेच नवनवीन किस्से व रोचक कथा जाणून घेण्यासाठी आमच्या नाट्य विश्वास या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.